नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलच्या आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। आपण सोलार योजनेवर काही मागच्या दिवसापासून विविध माहितीपूर्ण व्हिडिओज टाकत आहोत आणि त्यावर तुम्हा शेतकरी बांधवांकडून चांगला प्रतिसादही मिळतोय। आजच्या व्हिडिओत आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि सतत विचारला जाणारा प्रश्न घेणार आहोत। वर्क ऑर्डर नक्की नेमकं काढतं कोण? तर चला सुरू करूया या व्हिडिओला। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जेव्हा सोलार पंपसाठी अर्ज करतात तेव्हा त्यामागे एक संपूर्ण प्रक्रिया सुरू होते। सुरुवातीला तुम्ही ऑर्डर म्हणजे जी कंपनी तुमचा पंप बसवणार आहे ती ठरवतात। त्यानंतर जॉइंट सर्वे केला जातो। यात तुम्ही वायरमन आणि कंपनीचे प्रतिनिधी सहभागी असतात। यावेळी विहीर कुठे आहे, किती खोल आहे, किती पाईप लागेल, किती वायर लागेल, सोलर पॅनल कुठे बसवणार, जागा आहे की नाही हे सगळं पाहिलं जातं। हा सर्व डेटा कंपनीकडून महावितरणाला पाठवला जातो आणि त्यानंतर महावितरणच्या ॲपवर तो डेटा भरला जातो। आता महत्त्वाचं, वर्क ऑर्डर काढतं कोण? ही ऑर्डर महावितरण कडून काढली जाते। तुम्ही निवडलेली कंपनी आणि महावितरण यांच्यातील समन्वयानंतर महावितरण कंपनीला तुमच्यासाठी एक ऑर्डर पाठवते। ही वर्क ऑर्डर निघाल्यानंतर कंपनीकडून प्रत्यक्षात साहित्य येतं आणि पंप बसवण्याची प्रक्रिया सुरू होते। आता बरेच शेतकरी विचारतात की माझा सर्वे झालाय पण वर्क ऑर्डर कधी निघेल? तर मित्रांनो, सामान्यतः सर्वे सबमिट झाल्यानंतर 15 ते 20 दिवसात वर्क ऑर्डर निघते। पण काही वेळेस कंपन्यांकडे साहित्य उपलब्ध नसलं किंवा कोटा पूर्ण झालेला नसेल तर किंवा इतर तांत्रिक अडचणीमुळे ही प्रक्रिया थोडी उशिराने होते। कधी कधी एकाच वेळी 10 ते 15 शेतकऱ्यांच्या वर्क ऑर्डर एकत्र निघाल्यानंतर कंपनी साहित्य घेऊन येते। काहींना मेसेज येतो तर काहींना येत नाहीत। वेबसाईटवरही सगळ्यांना माहिती दिसतेच असं नाही। म्हणूनच तुमचा लाईनमन आणि किंवा कंपनीचे प्रतिनिधी हेच माहितीचे स्रोत आहेत। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही वेळेस सर्वे झाल्यावर अर्ज रिजेक्ट होतो। तर नेमकं का? तर तुमच्या सातबाऱ्यावर जलस्रोत नोंदवलेला नसतो किंवा विहीर बोर व्यवस्थित दिसत नाही, जागा अडचणीत असते, पॅनल लावण्यासाठी अडथळा असतो, ही कारणं असू शकतात। म्हणून अर्ज करताना योग्य माहिती भरावी आणि त्यावेळी सगळी तयारी ठेवावी। एकदा का तुमची वर्क ऑर्डर निघाली की पुढचं काम कंपनीकडे असतं। ते साहित्य आणतात आणि पंप बसवतात। मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर अशी अपेक्षा आहे। जर अजूनही काही शंका असतील तर कमेंट करून जरूर विचारा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, जेणेकरून अशाच उपयुक्त अपडेट्स तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।